या कॅमेऱ्यात पोलिसांचाही चेहरा दिसायला हवा आणि हुज्जत घालणारे किंवा पोलिसांवरती प्रसंगी हल्ला करणाऱ्यांना या सगळ्यांना जरब बसेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मुक्कामाला असलेल्या सायन्स एक्सप्रेसमध्ये रेल्वेच्या छपरावरती धोधो पडत असलेलं पावसाचं पाणी थेट सायन्स एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये शिरतंय। त्यामुळे विद्यार्थी भिजतायत, डब्यात चिखलाचं पाणी झालंय आणि याच परिस्थितीत विज्ञानाचे आविष्कार पाहण्याचा प्रयत्न चिमुकल्यांना करावा लागतोय। सायन्स विषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी देशभरात भ्रमण करणारी सायन्स एक्सप्रेस आजपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी मुक्काम करते। 22 जुलैपर्यंत सायन्स एक्सप्रेस जी आहे ती या ठिकाणी असणार आहे। याला विद्यार्थ्यांचा, अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून कॉलेज विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र याच सायन्स एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना एक मोठी अडचण येते, ती म्हणजे जो पाऊस पडतोय त्याची गळती जी आहे, पाण्याची गळती जी आहे ही सायन्स एक्सप्रेसमध्ये देखील पाहायला मिळते। एरवी मुंबईच्या लोकलमधून प्रवासी याच परिस्थितीत प्रवास करत असतात, मात्र ही जी विशेष लोकल तयार करण्यात आलेली आहे, सायन्ससाठी विशेष लोकल तयार करण्यात आलेली आहे, जी देशभरात सध्या फिरतीये। मुंबईत आल्यावर मात्र मुंबईतल्या विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय। पावसामुळे सायन्स एक्सप्रेसमध्ये काही प्रमाणात पाणी आल्याचं चित्र सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे विद्यार्थी विज्ञानाबरोबरच हा एक आगळा वेगळा अनुभव सुद्धा या ठिकाणी घेतात। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढणं गरजेचं आहे, कारण एक वेगळा उपक्रम म्हणून रेल्वेने हा जो अभिनव उपक्रम आहे तो हाती घेतलेला आहे। मात्र त्यामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर नक्कीच यामध्ये रेल्वे प्रशासनाने तोडगा काढणं आणि दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं आहे। 22 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी सायन्स एक्सप्रेसचा आनंद घेता येणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सायन्स एक्सप्रेस विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क जी आहे ती उपलब्ध असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।